गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्याला माहीत आहे देशामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या तरुणाईने लोकांना परत एकदा जागं केलेलं आहे. मी त्या सर्व पालकांचे आभार मानतो ज्यांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवला. त्यांनी लोकशाहीच्या ह्या मोर्चामध्ये आपल्या मुलांना सहभागी होण्यासाठी परवानगी दिली. ती पूर्ण मनाने असेल किंवा घाबरत असेल, त्या सर्व लोकांचे मी परत एकदा आभार मानतो. तरुण पिढीचे उपकार हा देश कधी विसरणार नाही. त्याच्यासाठी मी 4 ओळी लिहिलेल्या आहेत. मित्रांनो, मी ते तुमच्यासोबत शेअर करतो. नक्कीच ह्या 4 लाईनी ज्या आहेत मी तुमच्यावर शेअर करणार आहे, त्या तुम्हाला नक्कीच आवडतील असा माझा विश्वास आहे. विसरू नका, लोकतंत्र लोकशाही हा एकच मंत्र. जंतर मंतरवर घुमला आवाज, तरुणाईचा नवा हुंकार. दडपशाहीच्या काळोखावर केला त्यांनी थेट प्रहार. भिवून जेथे गप्प बसले होते हुशार आणि शहाणे, तेथे तरुण पिढीने गायले इथे स्वातंत्र्याचे गाणे. विसरू नका, लोकतंत्र लोकशाही हा एकच मंत्र. श्वास कोंडला होता ज्यांचा, त्या हवेत आता मोकळीक आली. भीतीची जी जुनी साखळी आज अखेर तुटून गेली. लोकशाहीचा हरवलेला तो मान पुन्हा परत आला. न्यायाच्या या लढ्यामध्ये प्रत्येक जण सामील झाला. विसरू नका, लोकतंत्र लोकशाही हा एकच मंत्र. जागे व्हा रे देशबांधवांनो, हीच वेळ एकत्र येण्याची. न्याय आणि हक्कासाठी संघटित होऊन लढण्याची. एकजुटीचे ताकद काय आहे हे जगाला दाखविले. झोपलेल्या या समाजाला तरुण रक्ताने जागविले. विसरू नका, लोकतंत्र लोकशाही हा एकच मंत्र. लोकशाही हा एकच मंत्र. जय हिंद.